हॅलो स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर नंबर फर्स्ट, सेक्शन फर्स्टचा टॉपिक नंबर फर्स्ट, अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता त्या आर्टिकलमध्ये तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये अँगलची डेफिनेशन काय होती, अँगलचे वेगवेगळे टाईप कोणते होते, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲब्ट्यूस अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली होती. आता हे सगळ्याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी केला असेलच. आता याच्या पुढच्या आर्टिकलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर डायरेक्टेड अँगल. व्हॉट इज मीन बाय डायरेक्टेड अँगल? आता तुम्हाला अँगल म्हणजे काय हे माहीत झालंय, पण आपल्याला शिकायचं आहे डायरेक्टेड अँगल. मग आता हेडिंग टाकलंय मी इथं, डायरेक्टेड अँगल. या ठिकाणी आपण एक रे कन्स्ट्रक्ट केला. रे म्हटलं की या पॉइंटला आपण काय म्हणतो, इनिशियल पॉइंट. कोणता रे आहे? रे ओ ए. आता हा पॉइंट जो आहे ओ, हा आहे असा जागेवरती फिक्स करायचा आहे आणि आपल्याला हा रे रोटेट करायचा आहे. मग रोटेट केल्यानंतर या डायरेक्शनने आपण त्याला रोटेट केला. रोटेट केल्यानंतर दुसरा एक रे मिळाला. सपोज इट इज रे ओ बी. आता सुरुवातीला तुमचा रे ओ ए ची ही पोझिशन होती आणि आत्ताची पोझिशन आहे या ठिकाणी. मग रोटेशन कोणाचं केलं आपण? रे ओ एचं. कुठपर्यंत केलं? ओ बी पर्यंत. मग हा जो अँगल तयार झालाय याला म्हटलं जातं डायरेक्टेड अँगल. आणि डायरेक्टेड अँगल रिप्रेझेंट करत असताना या ठिकाणी आपण छोटासा ॲरो दाखवणार आहोत. आता डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन काय? द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज. बघा डेफिनेशन काय आहे? ऑर्डर्ड पेअर. पेअर मीन्स जोडी ऑफ रेज. मग हे रे काय आहेत? ओ ए बार अँड ओ बी बार. टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे ओ ए. कोणाचं रोटेशन घेतलंय आपण? ओ एचं. कुठपर्यंत घेतलंय? टू द पोझिशन ऑफ रे ओ बी इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल. जनरली आपण अँगल कसा रिप्रेझेंट केला? अँगल ए ओ बी और अँगल बी ओ ए. पण डायरेक्टेड अँगल तसा रिप्रेझेंट केला जात नाही. द डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज रिप्रेझेंटेड ॲज. मग आत्ता काय दिसतंय तुम्हाला? अँगलच दिसतंय. मग हेच आपणाला या पद्धतीने रिप्रेझेंट करायचंय. याला रीड करताना काय करायचंय? डायरेक्टेड अँगल ए ओ बी. मग डायरेक्टेड अँगल ए ओ बी आणि डायरेक्टेड अँगल बी ओ ए हे दोघं सेम आहेत का? तर नाहीत. का नाहीत? तर आपण शिकूयात ते सुद्धा. मग डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज रिप्रेझेंटेड ॲज. बघा परत, हे अँगलचं साइन आणि हा आर्क काढला. काय वाचायचं त्याला? डायरेक्टेड अँगल ए ओ बी अँड नॉट बी ओ ए. मग बी ओ ए केव्हा असतो आणि ए ओ बी केव्हा असतो? हे पुढचं ऑर्डर्ड पेअर ओ ए बार अँड ओ बी बार. इन द ऑर्डर्ड पेअर ओ ए बार अँड ओ बी बार, रे ओ ए इज नोन ॲज इनिशियल आर्म. बघा, आपण सुरुवात कुठून केली होती? ओ ए पासून. मग ह्या रे ओ एला काय म्हणायचं? ह्या अँगलची इनिशियल आर्म. आणि ह्या रे ओ बीला काय म्हटलं जातं? टर्मिनल आर्म. ओके, हा एक रे आपण कन्सिडर केला ओ ए. हा रे आपण वरच्या डायरेक्शनने रोटेट केला आणि या ठिकाणी टू ऑक्युपाय द पोझिशन. हा झाला तुमचा परत एकदा डायरेक्टेड अँगल ए ओ बी. मग याची इनिशियल आर्म कोणती? तर सुरुवात कोणापासून केली आपण? ओ ए पासून. दॅट इज इनिशियल आर्म. आणि टर्मिनल आर्म, दिस इज टर्मिनल आर्म. आणखी सपोज here is ray OB.
आता सुरुवात कशापासून करतोय? ओबी पासून. आपण आता ह्या ओबीला रोटेट करणार आहे. मग तो खालच्या डायरेक्शनने रोटेट करा किंवा वरच्या डायरेक्शनने रोटेट करा. रोटेशन तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता, इन क्लॉकवाईज डायरेक्शन ॲज वेल एज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सपोज हा रोटेट करता आपण इथपर्यंत आलो, टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ ओ ए. आता सुरुवात कुठून केली आपण? ओबी पासून. दॅट इज वाय बी इज इनिशियल आर्म while ray OA is टर्मिनल आर्म. आतापर्यंत आपण काय केलं होतं? 8वीत 9वीत 10वीत हा अँगल असा रिप्रेझेंट केला होता, पण आता या ठिकाणी आपल्याला हा ॲरो रिप्रेझेंट करायचा आहे. मग ह्या ॲरोमुळं आपल्याला क्लिअर होतं की याची इनिशियल आर्म कोणती आहे आणि टर्मिनल आर्म कोणती आहे. पुढचा आर्टिकल आहे आपलं पॉझिटिव्ह अँगल अँड निगेटिव्ह अँगल. Positive angle, what is mean by positive angle and what is mean by negative angle? This is our clock. याच्यामध्ये एकूण 3 हँड्स असतात. हँड्स म्हणजे हात नाही, शुद्ध मराठीमध्ये काटे. त्यापैकी आपण एक कोणताही कन्सिडर केला, तेवरचा असेल किंवा चावीवरचा असेल. यातला प्रत्येक हँड फिरत असतो. कसा फिरतो तो? या डायरेक्शनने फिरतो. मग ह्या डायरेक्शनने फिरत फिरत 12, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. समजा हा मिनिट हँड 3 वरती आहे. 20 मिनिटानंतर हा मिनिट हँड तुम्हाला कुठे दिसेल? अप्रॉक्सिमेटली तो 7 वरती असेल. मग ज्यावेळी सुरुवातीला आपण ऑब्झर्वेशन केलं त्यावेळी मिनिट हँडची पोझिशन होती ॲट 3 ओ ए. दिस इज आवर इनिशियल आर्म. आफ्टर 20 मिनिट्स it is at 7 OB. It is our terminal arm. आता ही इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांच्यामध्ये हा अँगल तयार झालेला आहे. इट इज डायरेक्टेड अँगल AOB. डायरेक्टेड अँगल AOB. रे OA इज द इनिशियल आर्म, रे OB इज द टर्मिनल आर्म. मग घड्याळ कोणत्या डायरेक्शनने फिरतं हे तुम्हाला माहीत आहे. जर आपलं रोटेशन इन द क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, रोटेशन कसं असेल? क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर जो अँगल तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? पॉझिटिव्ह अँगल. अँड इफ द रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज, if the rotation is anti-clockwise, then that angle is called as negative angle. परत बघा मी काय सांगितलं? If the rotation is clockwise, then the angle is positive. If the rotation is anti-clockwise, then the angle is negative. What is meant by zero angle? ही आपल्या अँगलची इनिशियल आर्म ओ ए. आता हे रोटेशन खालच्या किंवा वरच्या डायरेक्शन मध्ये झालंच नाही. रोटेशन खालच्या किंवा वरच्या डायरेक्शन मध्ये झालंच नाही. मग हाच इनिशियल आर्म आणखी कोणाचं काम करतो? तर टर्मिनलचं सुद्धा काम करतो. इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म आर ॲट सेम पोझिशन, देन द अँगल इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकाच जागेवरती असतील तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? झिरो अँगल, वन रोटेशन अँगल. मग तुम्हाला परफेक्टली माहित आहे, सपोज द मिनिट हँड इज ॲट दिस. एक रोटेशन आपण कंप्लीट केला, इथून आपण स्टार्ट केला, हा असाच फिरून जागेवरती आलो. एक रोटेशन कंप्लीट झालं की एक सर्कल तयार होतं.
आणि एका सर्कलचं मेजरमेंट 360 डिग्री असतं, हे तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. मग एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर जो अँगल तयार होतो, मग इथं सुद्धा हे रोटेशन आपण असं रिप्रेझेंट करतो. हा झाला तुमचा वन रोटेशन अँगल, and the measure of one rotation angle is 360 degree. Straight angle. OA is initial arm. आपण रोटेशन घेतलं, मग ते क्लॉकवाईज मध्ये घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज मध्ये घ्या, कोणत्याही डायरेक्शन मध्ये घेतलं. OB ही या पोझिशनला आहे. मग OA आणि OB जर एकमेकाचे अपोजिट रेज असतील, if OA and OB are opposite rays of each other, then that angle is called a straight angle, and the measure of straight angle is 180 degree. Right angle माहिती आहे तुम्हाला. सपोज O3 आणि हा 6, अँगल किती डिग्रीचा होणार आहे? 90 डिग्री. म्हणजेच या कंप्लीट सर्कलचा, बघा मी काय म्हणतोय, कंप्लीट सर्कलचा एक क्वाड्रंट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो क्वार्टर एवढं रोटेशन जर झालं असेल तर त्या अँगलला काय म्हणायचं आपल्याला? राईट अँगल. 9th स्टँडर्डमध्ये 10th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलं होतं, दिस इज अ नंबर लाईन. या ठिकाणी O या बाजूला आपणाला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, या बाजूला नेगेटिव्ह नंबर असतात. ही झाली हॉरिझॉन्टल नंबर लाईन. जर हिला परपेंडिक्युलर असणारी आपण एक व्हर्टिकल परपेंडिक्युलर लाईन काढली तर आपल्या प्लेनचे 4 भाग झाले. या प्रत्येक भागाला आपण काय म्हटलं होतं? क्वाड्रंट. दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, this is second quadrant, this is third quadrant, this is fourth quadrant. मग या लाईनला आपण काय नाव दिलं होतं? एक्स ॲक्सिस. या व्हर्टिकल लाईनला काय म्हटलं होतं आपण? वाय ॲक्सिस. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. त्याचबरोबर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर एखादा पॉईंट असेल, इट हॅविंग प्लस अँड प्लस साइन. इन सेकंड क्वाड्रंट मायनस प्लस, in third quadrant minus minus, in fourth quadrant plus minus. ह्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. मग आता आपल्याला काय शिकायचंय? अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला काय म्हणतो आपण? ओरिजिन. मग जर आपल्या अँगलची इनिशियल आर्म, बघा काय म्हटले, इफ द इनिशियल आर्म ऑफ एन अँगल इज पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पुन्हा एका, इफ द इनिशियल आर्म ऑफ एन अँगल इज पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ही आपली इनिशियल आर्म फिक्स. मग हे रोटेशन आपण खालच्या क्लॉकवाईज मध्ये घेऊ द्यात, नाहीतर अँटी क्लॉकवाईज मध्ये घेऊ द्या. मग इथून आपण रोटेट करत इथपर्यंत आलो. हा झाला आपला डायरेक्टेड अँगल. टर्मिनल आर्म फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे, हीच इनिशियल आर्म. आणि या ठिकाणी टर्मिनल आर्म थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. यू कॅन रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मात्र इनिशियल आर्म कोणती आहे तुमची? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच आहे. ही रोटेट केली अप टू दिस वन. आता रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे. टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, पुन्हा इथं. म्हणजेच ज्या अँगलची इनिशियल आर्म पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आहे त्या प्रत्येक अँगलला कसला अँगल म्हटलं जातं? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन क्वाड्रंट. जस्ट वी हॅव सीन x axis, y axis. This positive direction of x axis is the initial arm.
एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन काय आहे, इनिशियल आर्म. आणि मग याला आपण अँटी क्लॉकवाईज मध्ये रोटेट केलं. टर्मिनल आर्म सध्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट. देन दॅट अँगल इज कॉल्ड एज अँगल इन क्वाड्रंट. टर्मिनल आर्म सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, टर्मिनल आर्म थर्डमध्ये असेल किंवा फोर्थमध्ये असेल. नीट बघा आता मागच्या आणि आत्ताच्यात फरक काय आहे. पाठीमागच्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे त्याची इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. आणि आता इनिशियल आर्म फिक्स केली आपण, इट इज ॲट पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. टर्मिनल आर्म लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट और फोर्थ क्वाड्रंट. देन दॅट अँगल इज अँगल इन क्वाड्रंट. मग तुम्ही म्हणणार फरक काय आहे, तर टर्मिनल आर्म तुमची कोणत्याही ॲक्सिस वरती नाही, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती नाही, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वरती नाही, किंवा पॉझिटिव्ह ॲक्सिस वरती नाही, निगेटिव्ह ॲक्सिस वरती सुद्धा नाही. तर टर्मिनल आर्म ही परफेक्टली क्वाड्रंट मध्येच आहे, क्वाड्रंटल अँगल. बघा आता अँगल इन क्वाड्रंट, द टर्मिनल आर्म lies in first quadrant, second quadrant, third quadrant or fourth quadrant. Then that is angle in quadrant. If the terminal arm, initial तर कन्फर्मच आहे तुमची, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि टर्मिनल आर्म जर कोणत्याही ॲक्सिस वरती असेल, इट मे बी ऑन पॉझिटिव्ह ॲक्सिस, इट मे बी निगेटिव्ह ॲक्सिस. हा अँगल इट इज 90 डिग्री, this one angle, this one angle, or after completing one rotation this one angle. या सगळ्या अँगलला काय म्हटलं जातं, क्वाड्रंटल अँगल्स. मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टम्स ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्सचा अभ्यास करणार आहोत.